नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सर्वप्रथम न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना श्री रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि समाधानाचा वर्षाव नित्य होत राहो, ही श्री रामरायाच्या चरणी प्रार्थना. आता वळूया विषयाकडे. आज थोडंसं दलालांबद्दल बोलू, थोडंसं दलालीबद्दल बोलू. ऑपरेशन सिंदूरचा काळ आपल्या सगळ्यांना आठवत असेल. या काळामध्ये काँग्रेसचे नेते सातत्याने केंद्र सरकारकडे हिशोब मागत होते की आपली किती विमानं पडली. सेनाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानांवर अविश्वास दाखवत होते. अशा प्रकारची विधानं करत होते की ज्यामुळे पाकिस्तानचं जे नरेटिव्ह ऑफ वॉर आहे त्याला मजबूती मिळेल, त्याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या फाजील विधानांची री ओढत होते. एकूणच भारतात बसून काँग्रेसचे नेते पाकिस्तानची दलाली करत होते, पाकिस्तानच्या हस्तकाची भूमिका बजावत होते. आता इराणचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धाच्या काळात सुद्धा काँग्रेसचे नेते अफवांचा बाजार गरम करत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत आणि तीच परंपरा जारी ठेवताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने इराण युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या दलालांचा कशा प्रकारे बाजार उठवला आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, उद्बोधक आहे. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल असं जे युद्ध आखातामध्ये सुरू आहे, त्या युद्धामुळे सगळं जग अडचणीत आलेलं आहे आणि या आपत्तीच्या काळामध्ये भारत अपवाद असण्याचं काहीच कारण नाहीये. अशा परिस्थितीमध्ये राजकीय पक्षांची आणि राजकीय नेत्यांची भूमिका काय असली पाहिजे होती? हे सगळ्या राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे होती. जनतेचं मनोधैर्य टिकवण्यासाठी वक्तव्य केली पाहिजे होती, उपक्रम राबवले पाहिजे होते. परंतु दुर्दैवाने काँग्रेस पक्षाबाबत तसं होताना दिसत नाहीये. काँग्रेसचे नेते अफवांचा बाजार गरम करतायत आणि जनतेमध्ये अधिक घबराट कशी निर्माण होईल त्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न अशा प्रकारचे आहेत की खरं तर कोणाच्या तरी घरी मृत्यू झाले, त्याच्यामुळे कोणालाही शोक झाला पाहिजे. परंतु काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्या व्यक्तीसारखे वागतायत ज्यांना मृत्यूचा शोक नाहीये, परंतु त्या मृत्यूनंतर 13व्या दिवशी आपल्याला 13व्याचं जीवन मिळणार आहे म्हणून हा व्यक्ती प्रचंड आनंदित झालेला आहे. या युद्धाच्या काळामध्ये इराणने स्टेट ऑफ हॉर्मोनमध्ये नाकाबंदी केली आणि त्याच्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अल्लाह मेहरबान झाल्याचा साक्षात्कार होतोय. राहुल गांधी प्रचंड आनंदी आणि उत्साही झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे, डॉक्टर एस जयशंकर यांचं परराष्ट्र धोरण किती पडेल आहे, हे दोघेही कशा प्रकारे चुकीचे निर्णय घेत आहेत याची जंत्री सांगण्याचा प्रयत्न स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करताना दिसत आहेत. आणि त्याच वेळी आमचा काळ किती छान होता, कसं छान चाललेलं, कसं आलबेल चाललेलं, सोनिया गांधी किती ग्रेट होत्या, त्यांच्या हातचं बावलं असलेले डॉक्टर मनमोहन सिंग किती ग्रेट होते, असा प्रचार करण्याचा प्रयत्न काँग्रेसची प्रचार टोळी करते. त्याच्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत आणि काँग्रेसच्या सोशल मीडियावर जी ट्रोल गँग आहे ती सुद्धा. आखातामध्ये जे काही घडतंय त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार प्रचंड अडचणीत आलेलं आहे. हे काँग्रेसवाल्यांना सुरुवातीला वाटत होतं आणि त्यांनी अशा प्रकारचे तर्क करायला सुरुवात केली, अशा प्रकारचा प्रचार करायला सुरुवात केला की इराणशी आपले जे संबंध बिघडलेले आहेत, म्हणजे त्यांनी असं समजून घेतलं की इराणशी आपले संबंध बिघडलेले आहेत. तर इराणशी आपले जे संबंध बिघडले आहेत त्याला नरेंद्र मोदी आणि डॉक्टर एस जयशंकर कारणीभूत आहेत. यांच्या चुकीच्या धोरणामुळे इराण आपल्या वाकड्यात गेलेला आहे आणि आता इराण आपली ठासायला लागलेला आहे. पण काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे किंवा काँग्रेसच्या प्रवक्त्याचे जेव्हा तुम्ही विचार ऐकता, त्यांच्या पत्रकार परिषदा ऐकता, तेव्हा त्या पत्रकार परिषदांमध्ये तुम्हाला हात चिखल भरलेला दिसून येतो. काँग्रेसचे नेते जयराम रमेश हे कायम विचारवंताचा आणत असतात, परंतु त्यांचे विचार आणि त्यांची मतं ऐकली की वैचारिक दिवाळखोरी म्हणजे नेमकं काय आहे हे तुमच्या लक्षात येतं. आता या युद्धाच्या काळामध्ये जयराम रमेश हे सुद्धा केंद्र सरकारच्या तथाकथित अपयशांवर, केंद्र सरकारच्या कमजोरीवर टीका करताना दिसत आहेत. इराण युद्धाच्या प्रकरणी आपण मध्यस्थी करायला तयार आहोत, अशा प्रकारची पोस्ट पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर अपलोड केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची ही पोस्ट त्यांच्या ट्रूथ सोशलवर रिपोस्ट केली. आपला माणूस आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मंचावर चमकतोय हे पाहून काँग्रेस नेत्यांना पाकिस्तान प्रेमाचं प्रचंड भरतं आलं आणि त्यांनी पाकिस्तानच्या अक्षरशः आरत्या वाळायला सुरुवात केली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट अपलोड केली की या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तान मध्यवर्ती भूमिका बजावताना दिसतोय. म्हणजे त्यांना जे काही म्हणायचं होतं त्याचा आशय असा होता की भारताने करणं अपेक्षित होतं, परंतु भारताला जमलं नाही, झेपलं नाही आणि ते आता पाकिस्तान करतोय आणि भारतासाठी हे प्रचंड लाजिरवाणं आहे. आपण फारच पाकिस्तानची चाटतोय हे जयराम रमेश यांच्या ही पोस्ट टाकताना लक्षात आलं असावं आणि म्हणून त्यांनी पुढे जोडून टाकलं की पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे आणि त्या देशाच्या वाट्याला अशा प्रकारची मध्यवर्ती भूमिका आलेली आहे. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत मुरलेलं व्यक्तिमत्व आहे. अनेक वर्ष त्यांनी चीनमध्ये काम केलेलं आहे, अनेक वर्ष अमेरिकेमध्ये आपल्या दूतावासामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये
वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अचूक अंदाज डॉक्टर एस जयशंकर यांना असतो. पाकिस्तानने जी लुडबुड केली, जे पुढे पुढे करण्याचे प्रयत्न केले, त्या संपूर्ण घटनेवर जयराम रमेश अत्यंत तिखट आणि परखड बोलले. ते असं म्हणाले की भारत ही दलालीची कामं करत नाही, अशा प्रकारचे दलालीचे धंदे करत नाही. म्हणजे त्यांनी भारताची भूमिका पण स्पष्ट केली आणि पाकिस्तानला सुद्धा लाथा घातल्या. आता खरं तर जयराम रमेश जे काय बोलले होते ते अत्यंत तिखट जाळ होतं, हे तर स्पष्ट आहे आणि याच्यामुळे मिरच्या झुमल्या पाहिजे होत्या पाकिस्तानला, परंतु पाकिस्तानपेक्षा त्या जास्त झुमल्या काँग्रेसला. पाकिस्तानने खरं तर पलटवार केला पाहिजे होता, परंतु पाकिस्तानला डॉक्टर एस जयशंकर जे काय बोलले त्याच्यावर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या नेत्यांनी. रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात डॉक्टर जयराम रमेश यांनी एका मुलाखतीमध्ये एक विधान केलं होतं आणि ते विधान काँग्रेसवाल्यांनी त्या विधानाचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक डॉक्टर एस जयशंकर जे काही बोलले होते ते अत्यंत स्पष्ट होतं, परंतु काँग्रेसवाल्यांचं पाकिस्तान प्रेम इतकं अस्सल आणि इतकं आंधळं आहे की दगड आणि सोन्याची लगड याच्यामध्ये काय फरक आहे हे काँग्रेसवाल्यांच्या लक्षातच येत नाहीये. रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात डॉक्टर एस जयशंकर यांचं हे विधान होतं. ते असं म्हणाले होते की या युद्धाच्या काळामध्ये असे नेते जे दोन्ही देशामध्ये जाऊ शकतील आणि तिथे जाऊन बोलणी करू शकतील अशी क्षमता जगातल्या खूप मोजक्या देशांकडे आहे. म्हणजे त्यांचा अंगुली निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता आणि ते पुढे जाऊन असं म्हणाले की आमच्याकडे हे युद्ध संपवण्यासाठी कोणताही प्रस्ताव नाही किंवा कोणतीही योजना नाहीये, परंतु एकूणच या युद्धामुळे जगावर संकटाचे ढग दाटलेले आहेत, जग प्रचंड अडचणीत आलेलं आहे, जगामध्ये अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता कमी करण्यासाठी जर भारताची काही मदत होत असेल तर ती मदत देऊ करायला आम्ही तयार आहोत. म्हणजे शहबाज शरीफ आणि डॉक्टर एस जयशंकर जे काही म्हणाले आणि त्यांची जी कृती आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानची तफावत आहे. शहबाज शरीफ स्वतःच पुढे पुढे करतायत, स्वतःच प्रस्ताव देत आहेत की आम्ही हे करू शकतो म्हणून. भारताने अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव कधीही दिलेला नव्हता. उलट रशिया आणि युक्रेनच्या नेत्यांनी वारंवार हे सांगितलं होतं की हे युद्ध संपवण्यासाठी जर कोणी महत्वाची भूमिका पार पाडू शकत असेल तर तो फक्त आणि फक्त भारत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना जर एका तागड्यामध्ये तोलायचं असेल, एका पातळीवर ठेवायचं असेल तर तुमच्या डोक्यामध्ये काँग्रेसचा मेंदू असावा लागतो किंवा तुमच्या शरीरामध्ये काँग्रेसचा डीएनए असावा लागतो. फक्त काँग्रेसचे नेते हे करू शकतात. पाकिस्तानची जगामध्ये अवकात काय आहे? पाकिस्तानचे नेते कटोरा घेऊन जगभरामध्ये भीक मागत फिरत असतात. भिकेवर जगणारा देश आहे, कर्जावर जगणारा देश आहे. या देशाची स्वतःची कोणतीही अवकात नाही आहे. पाकिस्तानच्या नेत्यांनी ही बाब वारंवार मान्य केलेली आहे. आता ते नेते स्वतःची अवकात नाही हे माहिती असताना इराणचं युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याची भाषा बोलतायत आणि दुसऱ्या बाजूला भारत आहे, ज्या भारताची तिजोरी ठसाठस भरलेली आहे, ज्या भारताकडे स्वतःचं शस्त्रबळ आहे, ज्या भारताकडे स्वतःची खडी फौज आहे, ज्या भारताने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान नुकताच एक जबरदस्त चमत्कार सगळ्या जगाला दाखवलेला आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाच्या काळामध्ये सगळं जग असं म्हणत होतं की या युद्धाला थांबवण्याची क्षमता फक्त आणि फक्त भारतामध्ये आहे. हे युक्रेनच्या नेत्यांनी सांगितलं, हे रशियाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं. आता इराण युद्धाच्या काळामध्ये सुद्धा तेच घडतंय. भारत हे युद्ध थांबवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतं, अशा प्रकारची वक्तव्य इराणी नेत्यांकडून सुद्धा वारंवार येत आहेत. परंतु काँग्रेस पक्ष सध्या जागतिक पातळीवर भारताचा अपमान कसा होईल, भारताची फटफटीती कशी होईल या मोहिमेवर लागलेला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला बाप बनवायला सुद्धा काँग्रेसची काही हरकत नाहीये. पाकिस्तानच्या पालख्या खांद्यावर घेऊन नाचायला सुद्धा काँग्रेसची काही हरकत नाहीये आणि त्याच्यामुळे जेव्हा डॉक्टर एस जयशंकर पाकिस्तानला फटकारतात तेव्हा मिरच्या झोपतात काँग्रेस पक्षाला. काँग्रेस पक्षाला प्रचंड त्रास होतो, कळवळा येतो. सध्या काँग्रेसचे नेते शहबाज शरीफ यांचे इतके जबरदस्त फॅन झालेले आहेत की यदा कदाचित जर शरीफ भारतामध्ये आले किंवा काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची संधी मिळाली तर ते थेट शहबाज शरीफ यांच्या पायावर लोळणच घेतील आणि त्यांना म्हणतील तुसी ग्रेट हो सर. पाकिस्तान आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशा प्रकारची चुंबाचुंबी सुरू असताना या दोघांचं तोंड फोडण्याचं काम केलेलं आहे इराणने. इराणने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला पाकिस्तानची मध्यस्थी अजिबातच मान्य नाहीये आणि ते सुद्धा पाकिस्तानमध्ये बसून. पाकिस्तानमध्ये इराणचे जे राजदूत आहेत रजा अमिरी मोगादम यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दामध्ये त्यांच्या देशामध्ये बसून सुनावलंय की तुमची मध्यस्थी आम्हाला मंजूर नाहीये आणि त्यांनी पुढे जाऊन अमेरिकेला सुद्धा थोबडवलंय. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी होत नाहीयेत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. तर आपल्या समोर आपल्या बापाचं थोबाड फुटलंय हे बघून काँग्रेसच्या नेत्यांना भयंकर संताप आला, प्रचंड चिडचिड झाली. काँग्रेसच्या नेत्यांना जबरदस्त मनस्ताप झाला आणि इतकी मोठी जखम झाली असताना पुन्हा एकदा इराणने या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे. इराणने पाकिस्तानचं हॉर्मुझ स्ट्रेटमधून येणारं एक जहाज रोखलेलं आहे, म्हणजे या जहाजाला पाकिस्तानकडे जायला परवानगी दिलेली नाहीये. आणि काँग्रेसची अक्षरशः जागतिक मंचावर फटफजिती झालेली आहे. जो काँग्रेस पक्ष पाकिस्तानला
जागतिक राजकारणाच्या मंचावर केंद्रस्थानी नेण्याचा प्रयत्न करत होता किंवा पाकिस्तान जागतिक राजकारणाच्या मंचावर केंद्रस्थानी आलेला आहे, मध्यवर्ती भूमिका पार पडतोय, याचा साक्षात्कार ज्या काँग्रेस पक्षाला झाला होता, त्या काँग्रेस पक्षाची या संपूर्ण प्रकरणामुळे अक्षरशः नांगी ठेचली गेलेली आहे. अक्षरशः काँग्रेस पक्षाचं वस्त्रहरण झालेलं आहे. काँग्रेसचा अत्यंत वाईट काळ सुरू आहे. एकाच्या पाठोपाठ एक झटके काँग्रेसला बसताना दिसत आहेत. म्हणजे देश संकटात असताना त्या संकटाची संधी कशी करता येईल याच्या प्रयत्नात काँग्रेसवाले होते, परंतु प्रत्यक्षात वेळोवेळी त्यांचं तोंड काळं होताना दिसतंय. आणि या संपूर्ण काळामध्ये काँग्रेसवाल्यांचा जो प्रचार असतो तो अशा प्रकारे असतो की आमचा काळ किती सोन्याचा होता आणि तुमच्या काळामध्ये किती वाईट चाललेला आहे. नरेंद्र मोदी हे कसे बकवास नेते आहेत आणि त्यांच्याकडे परराष्ट्र धोरणाचा कसा पूर्णपणे अभाव आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा कसा अभाव आहे, अशा प्रकारचा प्रचार काँग्रेसचे नेते करत असतात. आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासारख्या सुमार कुवतीच्या नेत्यांना जी मंडळी खांद्यावर घेतात, जी मंडळी डोक्यावर घेतात, त्या लोकांची बुद्धिमत्ता आणि योग्यता काय असेल याची कल्पना आपण करू शकता. सोशल मीडियावर खोट्याचा बाजार मांडण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले वारंवार करतात. आम्ही कसे ग्रेट आहोत आणि आमचा सत्ता काळ कसा सुवर्ण काळ होता हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. डॉक्टर मनमोहन सिंग कसे ग्रेट होते आणि नरेंद्र मोदी कसे फ्लॉप आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. परंतु काँग्रेसवाल्यांच्या दुर्दैवाने सोशल मीडियावर त्यांचे बाप बसलेले आहेत. काँग्रेसवाल्यांनी एक थाप मारली तर त्यांची 10 लफडी सोशल मीडियावर समोर बेशीवर टांगण्याचं काम मोदींचे समर्थक करत असतात, भाजपचे समर्थक करत असतात. युपीए सरकारच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे काही केलं त्याचा जर सोशल मीडियावर जय जयकार करण्याचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केला तर सोशल मीडियावर त्यांचे जे बाप बसलेले आहेत ते 2 मिनिटांमध्ये हा जो प्रचार आहे तो उद्ध्वस्त करून टाकतात आणि अशी 10 उदाहरणं देतात की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी किती वेळा शरणागती पत्करली, किती वेळा माघार घेतली आणि किती वेळा ते वाकले. त्यामुळे काँग्रेस नेते आता काय करतायत, थोडंसं जर आणखी मागे जात आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मोजमध्ये सध्या जो तिढा निर्माण झालाय तो तिढा पाहून जयराम रमेश यांना सुएझच्या कालव्यामध्ये जो तिढा निर्माण झाला होता त्याची आठवण झाली आणि हा तिढा सोडवण्यासाठी जवाहरलाल नेहरू आणि कृष्ण मेनन यांनी किती महत्वाची भूमिका पार पाडली त्याच्या आठवणी सुद्धा आल्या आणि या आठवणींचे उमाळे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काढलेले आहेत. कृष्ण मेनन हे नाव तुम्हाला आठवत आहे का? नेहरूंच्या चीन धोरणाचे हे शिल्पकार होते आणि यांच्याचमुळे भारताला चीनच्या विरोधामध्ये जबरदस्त पराभव सहन करावा लागला. भारताला हजारो किलोमीटरची भूमी गमवावी लागली. म्हणजे इतकं मोठं ते ब्लंडर होतं की त्याचं ओझं आजही भारताच्या खांद्यावर आहे आणि हे सगळं ओझं भारतीयांच्या हृदयावर सुद्धा आहे. जयराम रमेश यांना नेहरू आणि कृष्ण मेनन या जोडगोळीमुळे सुएझ कालवा आठवला. जेव्हा या जोडगोळीची आठवण येते तेव्हा भारतीयांना चीनने भारताचा केलेला पराभव आठवतो, 1962चं युद्ध आठवतं. या युद्धामध्ये नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा कसा पराभव झाला आणि या परराष्ट्र धोरणाची किंमत भारताने किती मोजली या संपूर्ण घटनाक्रमाची आठवण भारतीयांना होते. भारताने या युद्धामध्ये हजारो किलोमीटरची आपली भूमी चीनच्या पदरामध्ये टाकली आणि याचे गुन्हेगार नेहरू आणि कृष्ण मेनन आहेत. नेहरूंच्या काळामध्ये हे घडलं आणि राहुल गांधी नेहमी मोदी सरकारच्या नावाने ठणाणा करत असतात की भारताची किती जमीन चीनने लाटलेली आहे. चीनने लाटलेली आहे खरं आहे बाबा, परंतु ते तुमच्या पणजोबामुळे लाटलेली आहे, तुमच्या पणजोबांच्या भोंगळ धोरणामुळे लाटलेली आहे. परंतु राहुल गांधी देशाच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात, तसेच जयराम रमेश सुद्धा देशाच्या जनतेला मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न करतायत. ती नेहरूंची जी चूक आहे, नेहरू आणि कृष्ण मेननची, त्या चुकीबद्दल देशाच्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेमध्ये गदारोळ केला होता. काँग्रेसचे नेते नेहरूंच्या विरोधात बोलले होते, आचार्य कृपलानी बोलले होते, डॉक्टर राम मनोहर लोहिया बोलले होते, त्यावेळी युवा खासदार असलेले अटल बिहारी वाजपेयी बोलले होते. सगळ्याच जगामध्ये नेहरू आणि कृष्ण मेनन यांची थुतू झाली होती. द टाइम्सचा एक वार्ताहर त्यावेळी भारतामध्ये होता, त्याचं नाव नेव्हिल मॅक्सवेल. या नेव्हिल मॅक्सवेलने या युद्धाच्या संदर्भात इंडिया चायना वॉर नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या पराभवाचे शिल्पकार नेहरू आणि कृष्ण मेनन होते. म्हणजे सगळ्या जगाने नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाच्या या युद्धाच्या नंतर चिंधड्या उडवल्या आणि त्या चिंधड्यांची लक्तर अक्षरशः खुंटीवर टांगली, वेशीवर टांगली. परंतु काँग्रेस नेत्यांना मात्र नेहरू आणि कृष्ण मेननची आठवण केव्हा येते? सुएझ कालव्याच्या निमित्ताने येते. चीन युद्धाची सुद्धा काँग्रेस नेत्यांनी कधीतरी आठवण केली पाहिजे. मल्लिकार्जुन खरगे काय, जयराम रमेश काय किंवा काँग्रेसचे चौचाल प्रवक्ते काय, यांना राहुल गांधी, सोनिया गांधी यांचं नेतृत्व हिमालयासारखं वाटतं. शहबाज शरीफ त्यांना आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे भीष्माचार्य वाटतात. डॉक्टर मनमोहन सिंग आणि नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये देशाचा जो खेळखंडोबा झाला ते त्यांना सुवर्णयुग वाटतं. समस्या यांची नाहीये, समस्या यांच्या जनुकामध्ये जी ठासून भरलेली गुलामगिरी आहे ती यांची समस्या आहे आणि ही अशी समस्या आहे की त्याच्यावर जगात सध्या तरी कोणताही उपाय नाहीये. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके.
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा. नेहमी सांगतो परंतु फार कमी लोक सबस्क्राईब करतात असं दिसतं. बेल आयकॉन सुद्धा आठवणीने दाबा. नमस्कार, धन्यवाद.